निवडणूक आयोगाकडून मतदान झाल्यानंतर अवघ्या 2-3 तासांमध्ये मतांची टक्केवारी एकूण किती आहे ही प्रकाशित केली जाते। मात्र दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर तब्बल 4 दिवसांनी निवडणूक आयोगाने मताची टक्केवारी प्रकाशित केली, जी मतदान झालेल्या दिवशीच्या टक्केवारीपेक्षा 2 ते 7% वाढीव होती। ही 2 ते 7% मतांची टक्केवारी वाढीव असणं हे आमच्यासाठी चिंताजनक आहे आणि सन्माननीय सर्व प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींच्या आम्ही हे तातडीने लक्षात आणून देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। अगदी तीच गोष्ट कालही झाली। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यापासून पुढच्या 1 ते 1.5 तासात जी मतांची टक्केवारी सांगितली गेली त्याच्यापेक्षा वेगळी मतांची टक्केवारी पुन्हा रात्री उशिरा जाहीर केली गेली, जे की अत्यंत वाईट आहे। मी मतांची टक्केवारी जरा आपल्याच्या समोर विशद केली पाहिजे की जी किती गंभीर बाब आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये 3 ते साधारणतः 5.75 एवढी ती टक्केवारी वाढीव सांगितलेली आहे। फेज 1 मध्ये मेल टर्नआउट हा 66.22% होता, फिमेलचा टर्नआउट हा 66.7% होता, थर्ड जेंडर टर्नआउट हा 31.32% होता आणि ओव्हरऑल जो टर्नआउट होता तो 66.1 होता। सेकंड फेज मध्ये मेलचा टर्नआउट हा 66.99% होता, फिमेलचा टर्नआउट हा 66.42% होता, थर्ड जेंडरचा टर्नआउट हा 23.86% होता। एकूण 66% 66.71% होता। पण यातली जी वाढ आहे जी 4 दिवसांनी प्रकाशित केली ती वाढ तब्बल 3.75% वाढलेली आहे। ही वाढीव मतांची संख्या कुठून आली, कशी आली याची उत्तरं एकदा आम्हाला अपेक्षित आहे, कारण आम्ही कॉप्या करून पास होणारे लोक नाहीत। आम्ही गेली 2 वर्ष मेहनत घेतोय। स्वायत्त यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना सुद्धा स्वायत्त यंत्रणांचं दडपण काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी लागून काम करत आहे। ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन या सगळ्यांचाच एकूण पक्षपातीपणा आम्ही बघत आहोत, कारण जे लोक जाहीरपणे पैसे वाटतात, ज्यांचे व्हिडिओज आम्ही ट्वीट करतोय, ज्याची माहिती आम्ही देतोय की ठाण्यामध्ये एक मीनाक्षी महापौर नावाच्या उपमहापौर ज्यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्वीट केला, ज्याच्यावर एकाही शब्दाने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही। काल एनसीपीचे नेते रोहित पवार यांनी काटेवाडीमधला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ट्वीट केला, त्यावरही कारवाई नाही। तिसरी गोष्ट, काल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परांडाच्या बूथ सेंटरच्या समोर समाधान पाटील नावाच्या 27 वर्षीय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा जो निर्घुण बळी घेतला गेला, त्याच्याही संबंधाने अजूनही सरकारने कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही। लोकशाहीचा उत्सव चालू असताना जर अशा पद्धतीने खून खराबा होत असेल तर आधीच लोकांची मतांची टक्केवारी ही इतकी खाली आलेली आहे। मतदान हे बारामतीमध्ये अर्थात 47% झालं आहे। 47% लोकांच्या मतदानावर लोकप्रतिनिधी ठरवायचा याचा अर्थ असा की 53% लोकांची मतच विचारात घेतली जात नाही। हे गंभीर आहे आणि हे का गंभीर होतं, का लोक मतदान प्रक्रियेला बाहेर पडत नाही,
तर त्याला कारण सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिका आहे. सत्ताधारी ज्या पद्धतीने पक्षपाती वागतात आणि पक्षपाती वागत सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय, विरोधकांना वेगळा न्याय, एकूण मतप्रक्रिया चालू असतानाच अशा पद्धतीने गँगवॉर करणं आणि तानाजी सावंतांच्या गावगुंडांकडून परांड्यामध्ये आमच्या एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा बळी घेणं हे अत्यंत चिंताजनक आहे आणि येणाऱ्या काळातल्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणारा आहे. आमची आपल्या माध्यमातून विनंती असेल सरकारला की या सगळ्या वातावरणात निर्धोकपणे मतदान प्रक्रियेला 13 तारखेला लोकांना बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्यासाठीचं अत्यंत निर्भय, स्वतंत्र, स्वायत्त असं वातावरण उपलब्ध करून देणं ही सरकार पक्षाची, पर्यायाने गृहमंत्री बनवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे. कारण कालचा बळी हा सरकार पक्ष, विशेषतः देवेंद्र फडणवीस नावाच्या नापास गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा बळी आहे. हे आम्हाला गांभीर्याने ते नमूद करावं लागते. जरा संभाजीनगर आणि संभाजीनगराच्या मुद्द्यांवरती येऊया. नामकरणाच्या मुद्द्याचा तर श्रेय घेण्याचा प्रयत्न काल केला, पण काल ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या विकासावर न बोलता, एकूण इथल्या लोकसभेच्या प्रश्नांवर न बोलता, ही निवडणूक लोकसभेची आहे ती गल्ली बोळातली आहे याचेही भान न ठेवता ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहे ती कमालीची चिंताजनक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेत ते असं म्हणाले की वीर जवानांचा, शहीदांचा बळी घेणाऱ्या काँग्रेसला तुम्ही साथ देणार आहात की देशभक्त भुमरेंना साथ देणार आहात. मला म्हणजे काय बुद्ध्यांकाचं काय कौतुक करावं ते कळत नाहीये. स्पष्ट केले पाहिजे, कारण ज्या काँग्रेसच्या अनेकांनी ज्यांच्या पिढ्या या देशांसाठी गेल्या, ज्यांनी या देशासाठी गोळ्या झेलल्या, शहीदत्व पत्करलं, तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेता आणि ज्या संदीपान भुमरेने इथे प्रत्येक रस्त्याला जिथं ब्रेक लागेल तिथं स्पीड ब्रेकर आणि जिथं स्पीड ब्रेकर तिथं दारूचं दुकान उभं केलं, अशा एका दारू विक्रेत्याला जर तुम्ही देशभक्त म्हणत असाल तर हा या देशातल्या वीर जवानांचा, इथल्या देशभक्तांचा आणि शहीद गेलेल्या आमच्या अनेक लढवय्यांचा हा अपमान आहे. याचं भान मुख्यमंत्री महोदयांना असायला हवं. ते मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ ते काहीही बोलतील आणि लोक खपवून घेतील असं अजिबात होत नाही. या सगळ्यांमध्ये काल त्यांनी संभाजीनगरमध्ये आम्ही अमुक केलं, आम्ही डमुक केलं वगैरे काहीतरी सांगत होते. प्रश्न संभाजीनगरचा चालू होता. मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लापर्यंत पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कोण करून देतं ते मला माहीत नाही, पण त्यांचा कुणीतरी होमवर्क चांगल्या माणसाने एकदा करून देण्याची गरज आहे. या निमित्ताने अजून एक स्पष्ट केलं पाहिजे की संभाजीनगरमध्ये बहुल मुस्लिम मतदार आहे. हा कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ आहे. अशा कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघामध्ये जबाबदार या राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करणं गरजेचं आहे. पण काल त्यांनी ज्या पद्धतीने एकूण इथल्या मुस्लिमांच्या बद्दलची वक्तव्य केलेली आहे ती धार्मिक भावना दुखावणारी आहे, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर निवडणूक आयोगाने दखल घेत तक्रार दाखल केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, जाणीवपूर्वक धर्माधर्मांमध्ये विष पसरवणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत आम्ही स्वतः
शिवसेनेची जबाबदार पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कालच्या त्यांच्या भाषणाच्या संबंधाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहे. कारण त्यांची भाषा ना मुख्यमंत्री पदाला शोभणारी आहे, ना एका उमेदवाराच्या प्रचारकाची भाषा आहे. त्यांची भाषा ही निव्वळ आणि निव्वळ संभाजीनगरमध्ये येणाऱ्या काळात दंगली कशा निर्माण होतील, चिथावणी कशी मिळेल अशी चिथावणीखोर करणारी आहे. मला अपेक्षा आहे की आजही ते संभाजीनगर भागात आहेत, ते जालन्यात आहेत आणि या दोनही ठिकाणी त्यांनी संभाजीनगरमध्ये काय केलं, जालन्यात काय केलं, महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं, बेरोजगारीचा प्रश्न किती सोडवला, इथले किती उद्योग गुजरातमध्ये जाण्यापासून वाचवले, महागाईचा आणि बेरोजगारीचा दर किती कमी केलेला आहे, महिला सुरक्षेवर काय केलं, यावरची उत्तरं देणं त्यांनी अपेक्षित आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट वाचू नये, मुख्यमंत्र्यांनी कॉप्या करून पास होण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे. आणि निवडणूक आयोगाला आमची विनंती असेल की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता की मुख्यमंत्री आहेत तर त्यांना आम्ही अभय देऊ आणि सामान्य कार्यकर्ता पद्धतीने पक्षपात न दाखवता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कालच्या भाषणाबद्दल तातडीने तक्रार दाखल करून घ्या. अन्यथा जर पुढच्या काही काळामध्ये इथे तणाव निर्माण झाला आणि कुठलीही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्याला संपूर्णतः जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, याची कृपया नोंद घ्या. काय बोलले, वक्तव्य काय आहे ते, वक्तव्य काय आहे? कालची त्यांच्या भाषणाची आपण संपूर्ण क्लिप ऐका. मला अपेक्षित होतं की लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे, त्यांच्या सोबत गेलेले जे अनेक लोक आहेत, माझे आक्षेप मी स्पष्टपणे सांगते की जे लोक इथे सांगतायत की आम्ही कोणतरी औरंग्याची कबर असेल आणि औरंग्याची कबर सजवली आणि याने कबर सजवली, त्याने कबर सजवली, उभाटाने कबर सजवली, हे असले बालिश आणि बाष्कळ मुद्दे मुख्यमंत्र्यांनी काढू नये. या बाष्कळ मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की इथे संभाजीनगरच्या मेट्रोचं काय झालं, संभाजीनगर 100% स्मार्ट सिटी झाली का, संभाजीनगरामध्ये मागच्या 2.5-3 वर्षामध्ये नवीन इंडस्ट्रीज कुठल्या आल्या, संभाजीनगरमधल्या एकूण पॉप्युलेशन मधल्या किती लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले, संभाजीनगरमधल्या महिलांच्या सुरक्षेचं काय केलं, यावर त्यांनी बोलावं. इथे तुम्ही औरंगजेब, औरंग्याची कबर शिवसेना उभाट्याच्या नेत्याने सजवली, कोणी सजवली होती ती कबर, हे कुठले उद्योग काढलेले आहेत. निवडणुका जेव्हा हातातनं निघून जातात आणि पराभव स्पष्ट समोर दिसतो, हे क्लिअर आहे की मराठवाड्यातल्या 8ही जागा आज महाविकास आघाडीकडे येत आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, त्यावेळेला जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतमालाचा भाव या मुद्द्यांवरून हे निवडणूक घाणेरड्या पद्धतीने जर धार्मिक वितंडवादाकडे नेत असतील तर त्यांना ते मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून देणं गरजेचं आहे. तुम्ही तक्रार दाखल केली आहे की करायची आहे, काय आहे स्टेटस? मी तक्रार दाखल करत आहे. तक्रार दाखल करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना त्याची माहिती देत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करत आहे की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता मुख्यमंत्री आहेत म्हणून दडपून न जाता निरपेक्षपणे न्यायबुद्धीने वागले पाहिजे. हा आकडा मी नाही दिला दादा, हा आकडा निवडणूक आयोगानेच प्रकाशित केला, ज्याच्या प्रिंट हा निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतरच्या 2 तासानंतर जी आकडेवारी दिली
त्याच्यात परत 4 दिवसांनी आकडेवारी वेगळी दिली आणि ज्या 2 आकडेवारींमध्ये तब्बल 2 ते 3.75% एवढा फरक आहे. आकडेवारी मी नाही काढलेली. नाही, मला काय वाटतं हा मुद्दाच महत्वाचा नाही. मला तो असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहे. ते मुख्यमंत्री पदावर राहूच शकत नाही, ते बेकायदेशीर आहे. पण माझ्या वाटण्याने तुम्ही काहीच करू शकणार नाही ना, मी पण काहीच करू शकणार नाही. माझं म्हणणं आहे की आकडेवारी कशी काय बदलली आणि ती कशी वाढली. तुमची जाहीर सभा कधी होणार तुमची? दादा, काल 2 सभा झाली. आज या खुलताबादला तुम्हाला खुलं निमंत्रण आहे आणि आज बाजार सांगलीलाही मी आहे. ठाकरे साहेब येणार आहे का? उद्धव ठाकरे येणार आहे की शहरामध्ये? 10 तारखेला सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा येथे होईल. मी आतापर्यंत जे एकूण 27 मतदारसंघ फिरलीये, विशेषतः भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव, परभणी, हिंगोली, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, बारामती या मतदारसंघांमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी एक अत्यंत शानदार प्रदर्शन करेल. ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर आम्ही 30+ असं आमचं प्रदर्शन असेल खात्रीने. काल जे त्यांनी जी काही थेरं आणि नाटकं केली, तोंडात फुले शाहू आंबेडकरांचं नाव, म्हणजे आता काय उनका बस चले तो तिकडे त्यांनी सत्यनारायणाची पूजाही घालून मोकळ्या झाल्या असत्या. असं मला त्याच्यात काही जायचं नाही. पण काल त्यावर तक्रार दाखल झाली आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. असद ओवैसींनी 47% झालं दादा, 48 पण नाही. आणि मला तेच सांगायचंय की ज्या अर्थी मतदानाची टक्केवारी कमी होते याला कारण एक महत्वाचं हेही आहे की ज्या पद्धतीने धाकदपटशाचं राजकारण केलं जाते, एक दडपशाही केली जाते, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काल परांड्याला अगदी बूथ केंद्राच्या समोर ज्या पद्धतीने एक निर्घुण हत्या झाली, असं सगळं बघता लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू शकतं. सत्ताधारी निवडणूक हातातून चालली आहे, त्यामुळे ही दडपशाही करत आहे. कालची परांड्याची निर्घुण हत्या ही तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी केली, हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर मोदींच्या चमकोगिरीच्या जाहिराती कमी करून आणि महत्वाचं म्हणजे राज्यात निर्भयपणे वावरता यावं नागरिकांना, असं वातावरण तयार करण्याची. असद ओवैसींनी परवा प्रश्न केला, जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर मुसलमानांची मतं हवी असतील तर 6 डिसेंबरची घटना हे केलेलं पाप आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. तुमचा स्टँड काय? पक्षाकडनं काही आलेलं नाही. ओवेसी साहेब आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. खूपदा ते लॉजिकली बोलतात, बऱ्याचदा लॉजिकली बोलतात, अधूनमधून भाजपाची स्क्रिप्टही घेतात. त्यांनी जे काही आता, मी काही ते पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही, पण आपण खरंच बोलत असाल असा माझा समज आहे. आणि त्यामुळे जर त्यांचं असं काही स्टेटमेंट असेल तर मला असं वाटतं की मुस्लिमांना आम्हीही गृहीत धरू नये आणि ओवेसी साहेबांनीही गृहीत धरू नये. ओवेसींनी कुठली तरी घटना सांगून मग मुस्लिमांचं काय करावं असं म्हणून मुस्लिम भावंडांच्या मेंदूवर शंका घेण्याची गरज नाही. दे हॅव दॅट कॅलिबर, दे हॅव दॅट पोटेन्शियल, दे कॅन टेक देअर ओन डिसिजन. मुस्लिमांना स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची निर्णय क्षमता आहे. त्यामुळे कोण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहे, कोण अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी लढणार आहे आणि कोण भाजपला मदत करण्यासाठी लढणार आहे हे मुस्लिम भाऊ चांगलं जाणतात. त्यामुळे मी त्यावर भाष्य करायची गरज नाही. ओवेसींच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये, भाजपच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये न अडकता आम्ही आमच्या महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा
आणि शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर अडून राहू. एक पण जागा महाविकास आघाडीने दिली नाही मुस्लिमांना, ते पण म्हणाले. दोन प्रश्नांची नाही जागा एक पण दिलेली नाही महाविकास आघाडी अहो मी तुमचा प्रश्न टाळला. महाराष्ट्रात. लय गुन्हे लेकरू आहे, तुमचा प्रश्न टाळला नाही. पहिली बाब, उमेदवारीची मागणी जे जे करतात त्याच्यातनं विचार होतो. माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मला माझ्या पक्षाची माहिती आहे त्यामध्ये तरी निश्चितपणे आमचा एकही जे आमची मुस्लिम भावंड आहेत त्यांच्याकडनं मागणी समोर आलेली नाही. पण आम्ही आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आम्हीच आहोत की मागच्या वेळेला अब्दुल भाईंना, सत्तार भाईंना आम्ही उमेदवारी दिली होती. हा भाग आणि मंत्री केलं होतं. त्यामुळे आम्हाला ॲलर्जी आणि परहेज असायचं कारण नाही. कृपया चुकीचे परसेप्शन तयार करू नये. नाही, लोकसभेत जाऊ नये. लोकसभेला सुद्धा आमच्याकडे जर मागणी आलेली असेल आम्ही नक्की विचार करू. पण माझी जेवढी माहिती आहे, कारण मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करते, त्या प्रक्रियेत काम करते आणि निश्चितपणे अशी कुठलीही मागणी झालेली नाही. हा एक भाग. दुसरं आपण काहीतरी सांगत होतो. दक्षता विरोधकांनी घेण्यापेक्षा दक्षता सत्ताधाऱ्यांनी घेण्याची जास्त गरज आहे. पोलीस खातं सत्ताधाऱ्यांकडे आहे. इथे पोलिसांच्या समोर जर नितेश राणे जाहीरपणे सांगत असेल की काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा, भाग तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या बायकोला नेऊन दाखवाल आणि त्यावर एकही जण 353 नितेश राणेवर दाखल करत नसेल किंवा देवेंद्र फडणवीस या विधानाची दखल घेत नसतील तर याचा अर्थ सरकार प्रायोजित बेबंदशाही चालू आहे. ही बेबंदशाही रोखण्याचं काम सरकारचं आहे.